एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कारकीर्द आता महिनाभरातच संपणार आहे असं विधान असीम सरोदे यांनी केलेलं आहे। तसंच ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक्स पोस्टद्वारे हा दावा सुद्धा केलेला आहे। कदाचित त्यांच्या या दाव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे। तर वकील असीम सरोदे यांनी हा मोठा दावा केलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेची महिनाभरातच कारकीर्द संपेल असं ट्विट असीम सरोदे यांनी केलेलं आहे। तर सर्वोच्च न्यायालयाचे कायदे हातात आहेत आणि आता महाराष्ट्रातील सगळेच पक्ष जे पक्ष फोडाफोडीचं हे जे राजकारण चाललेलं आहे त्याला आता लवकरच चाप बसेल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर आपण पाहतोय न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे आणि लवकरच शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला त्यांचा पक्ष आणि चिन्ह आणि त्यांची ओळख जी आहे जुनी ती परत मिळेल आणि न्याय या बाबतीत नक्कीच मिळेल अशी आशा असीम सरोदे यांनी व्यक्त केलेली आहे। तसंच काही वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी हा पक्ष आणि चिन्ह दोन्ही चोरून नेलं होतं आणि शिवसेनेचे आमदार फोडले होते आणि या पक्षफोडी संदर्भात लवकरात लवकर निर्णय होईल। तसंच उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा पक्ष चिन्ह दोन्ही परत मिळेल अशी आशा असीम सरोदे यांनी व्यक्त केलेली आहे। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शुभम, असीम सरोदेंचं हे वक्तव्य यावेळी काय अर्थ काढायचा या सगळ्याचा? खरं पाहायला गेलं तर आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि अशामध्येच राज्याच्या राजकारणात एक नवीन विषय जो आहे तो आज चर्चेला जात आहे। तेच म्हणजे असीम सरोदे, ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक ट्विट केलेलं आहे सकाळी 8 वाजताच्या दरम्यान आणि त्यामध्ये ते म्हणत आहेत सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांना पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिन्याभरात संपवतील। कोणीही कसेही मानलेले त्या पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील, असंविधानिकता आणि पक्षचोरी चालणार नाही अशा पद्धतीने त्यांनी एक मोठं ट्विट जे आहे ते केलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबद्दलचा निकाल जो आहे तो 20 ऑगस्ट रोजी होणं अपेक्षित आहे किंवा त्याची तारीख ही देखील पुढे ढकलली जाऊ शकते। अर्थातच गणपतीच्या नंतर जी आहे ती तारीख येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि अर्थातच पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडे राहतं ही एकनाथ शिंदेकडेच राहतं। या अनुषंगाने असीम सरोदे यांनी हे ट्विट केलेलं आहे। कुठेतरी सूचक ट्विट आहे हे, आणखी एकीकडे उद्धव ठाकरे हे देखील आता 2 दिवसात दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा मागच्याच आठवड्यामध्ये आहे दिल्ली दौरा झालेला आहे। प्रत्येक नेते जे आहे आपल्या पक्षाच्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी जे आहेत आपल्या वकिलांची भेट घेत आहेत, निवडणूक आयोगाची भेट घेताना दिसून येत आहेत। अशामध्येच आता नेमकं निकाल काय येतो आणि कधी येतो आणि त्या अनुषंगानेच असीम सरोदे यांच्या ट्विटला आज राजकीय वर्तुळात जे आहे चांगलंच महत्त्व जे आहे ते भेटून येत आहे। नक्कीच शुभम, खरं तर उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीला गेले होते आणि तिथे सुद्धा आपल्या मित्रपक्षांची ची चर्चा करतायत ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाचा निकाल जो आहे या पक्षचिन्हासंदर्भातला तो यायच्या वेळी नक्कीच येईल। मात्र अशी काही चिन्ह दिसत आहेत का आणि जेणेकरून असीम सरोदे यांनी हे वक्तव्य केलंय किंवा त्यांच्या या वक्तव्याला काही खास निमित्त आहे का? अर्थातच त्यांच्या वक्तव्याला महत्व जे आहे ते तर मिळतच आहे, पण सोबतच समजा ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता आणि शिवसेना पक्ष हा त्यांचा आहे आणि निवडणूक आयोगाने जेव्हा त्यांना चिन्ह देखील सुपूर्द केलं होतं त्यावेळेसच्या समजा आठवणी आपण विचार केल्या तर मग फ्लोअर टेस्टवर एकनाथ शिंदे यांच्या समवेत सर्वात जास्त आमदार जे आहेत ते आहेत आणि पक्ष हा कुठल्या एखाद्या माणसाचा नसू शकतो, पक्ष हा एका विशिष्ट लोकांचा असतो। ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्याकडे फ्लोअर टेस्टवर सर्वाधिक जास्त आमदार होते आणि त्यांच्यासोबत खासदार होते आणि घटना देखील त्यांच्या दिशेने होत आहेत, त्याचमुळे कुठेतरी त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना चिन्ह देण्यात आलं होतं आणि लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका हा त्यांच्या नेतृत्वात आणि शिवसेनेच्या चिन्हावर आणि नावावर ज्या आहेत त्या संपन्न झाल्या होत्या। मात्र आता याच्यामध्ये काही नवीन ट्विस्ट येतो का किंवा नवीन राजकीय घडामोड होते का की एकनाथ शिंदे ज्यानुसार चालतायत त्याचनुसार महायुतीमध्ये आणि एनडीए मध्ये असतील हे पाहणं पुढच्या 1 महिन्यात महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद या अपडेट्स बद्दल शुभम।